हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. शशिकांत भोयर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड. व्हॉइस ऑफ मीडियाची भंडारा येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. भारत देशात 4,70,000 पत्रकार सदस्य असलेली आंतरराष्ट्रीय व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेची दिनांक 7 एप्रिलला भंडारा येथील ऑफिसर्स क्लब भवनात एक जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यामध्ये लोकशाही न्यूज टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत भोयर यांची भंडारा जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे येथे पुष्पगुच्छ देत स्वागताभिनंदन करण्यात आले. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य संघटक किशोर कारंजेकर, विदर्भ विभाग अध्यक्ष व्यंकटेश दुड्डमवार, गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष विलास ढोरे तथा साकोली व्हॉइस ऑफ मीडियाचे आशिष चेडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. येथे किशोर कारंजेकर यांनी सांगितले की पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात महाराष्ट्रातील हजारो पत्रकार सदस्यांची लाक्षणिक उपस्थिती होती. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही आंतरराष्ट्रीय संघटना पदोपदी झटत आहे. नुकतेच पत्रकारांच्या मुलांना MPSC व UPSCचे मोफत शिक्षणासाठी पुणे येथे करार करण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या पुढाकाराने त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. यावेळी महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी मदन कमाने, न्यूज चॅनल CV9 मराठीचे मुख्य संपादक अमृतलाल चरडे, जय महाराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी सूरज बागडे, TV9 मराठीचे रुपेश सपाटे, पुढारी टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे, BBMचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश केवट, दैनिक संदेशचे मुख्य संपादक अनमोल मेश्राम, युवा राष्ट्र दर्शनचे जिल्हा प्रतिनिधी विलास सुदामे, GB न्यूजचे संचालक राकेश शामकुवर, सुशील चौधरी, न्यूज टुडेचे भंडारा तालुका पत्रकार कमलेश मेश्राम, शिवा नागदेवे, लोकमतचे अड्याळ वार्ताहर विशाल रणदिवे यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित होते. CV9 मराठीकरिता अमृतलाल चरडे, मुख्य संपादक तुमसर. पत्रकारांना काही कमी जास्त झालं तर आम्ही तर सोबत आहोत. सर आहेत राज्याची टीम आहे, सगळं त्यांची म्हणून तुम्ही पण आपल्या याच्यात म्हणजे उभे राहायला पाहिजे. अरे तो घरी गेला 4:30 वाजेपर्यंत थांबून. सगळे सक्षमच आहात, पण एकजुटी राहून तर तुम्ही एकमेकाशी मिळून काही करू शकता. आणि माझ्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दरवर्षी जिल्ह्याच्या अधिवेशन घेतलं. आपल्या पत्रकारांच्या फॅमिलीची अपघात झाला तर काय होतं त्यांना मागं पण काय आपण मदत करायची देऊ शकतो, 500 रुपये देऊ शकतो. अगर ते अगर पॉलिसी काढलं तर घरच्यांना 10 लाख भेटेल. काही अगर पाय तुटलं तर ॲक्सिडेंट झालं तर हॉस्पिटलमध्ये खर्च तर भेटत नाही का? त्यातून आपण मदत तर वेगळं करणारच आहोत. असं करून आपल्याला ही संघटना मजबूत करायचं, सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे. सगळ्यांना मिळवतो थोडंफार तरी 75% लोकांना. तर त्याकडे सगळ्यांना विनंती आहे की सगळे मिळून काम करा. तुमच्या मतभेद घेऊ नका. काय असं एकमेकात चर्चा करून सगळं सॉल्व्ह करा आणि संघटना मजबूत करा.